आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। रविवार 11 ऑगस्ट रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने होत असलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यास धनगर समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांनी केले आहे। आष्टा तालुका वाळवा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलातील सभागृहात सांगली जिल्हा धनगर समाज महासंघाचे जिल्हा पदाधिकारी व समाज बांधवांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले। यावेळी बोलताना महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे म्हणाले की येत्या 13 ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी जन्मगावी चौंडी तालुका जामखेड येथे साजरी होणार असून यानिमित्त राज्यातील सर्व धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिवादन मेळावा व पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। तसेच 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही संदेश यात्रा काढण्यात येणार आहे। या यात्रेचे सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात जोरदार स्वागत करावे। यावेळी स्वागत व प्रास्ताविक सांगली जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केले। सांगली महापालिकेच्या माजी महापौर सौ संगीताताई खोत, माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक RS चोपडे, सांगलीच्या नगरसेविका अहिल्या महिला संघाच्या जिल्हाध्यक्षा सौ सविताताई मदने, कर्मचारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथराव कोळपे, मल्हार सेना जिल्हा प्रमुख शंकरराव वगैरे, महासंघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक विष्णू माने, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक नाना एडगे, शिवाजीराव यमगर, किसनराव गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव जानकर, माजी मल्हार सेना प्रमुख बाळासाहेब फोंडे, विलासराव काळेबाग, विकास लेंगरे यांनी मनोगत व्यक्त करून सांगली येथील तरुण भारत स्टेडियमवर होत असलेल्या ओबीसी महाएल्गार मेळावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी समारंभ व सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेली अहिल्या संदेश यात्रा यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। जिल्हा व्यापक बैठकीस जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे, इस्लामपूरचे नगरसेवक सभापती विश्वनाथ डांगे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सर्जेराव टकले, पलूस कडेगावच्या माजी सभापती सौ शोभाताई होनमाने, सांगलीच्या नगरसेविका सौ कल्पनाताई कोळेकर, माजी नगरसेवक विठ्ठलराव खोत, बोरगावचे शिवाजी महाराज वाटेगावकर, जतच्या माजी सभापती सौ सुनीता पांढरे, ॲडव्होकेट विनायकराव पाटील, हनुमंत मदने, वाळवा तालुकाध्यक्ष अविनाश खरात, प्रकाश कनप, डॉक्टर दिलीप कटरे, मोहन पुजारी, सभापती विकासराव हाके, दरिबा बंडकर, मार्केट कमिटीचे संचालक विकास नांगरे, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक भगवान बोधे, बाळासाहेब कोळेकर, सुरेश सायमोते, शहाजी गडदे, गजानन देवकाते, उमेश गावडे, चंद्रकांत ताटे, पांडुरंग वाघमोडे, मंगेश लवटे, सुनील तांदळे, सरपंच संताजी गावडे, कल्लापा कोळेकर, विठ्ठल ठोके, संदीप माने, अरुण कुलाल, राजाराम ढोले, डॉक्टर आप्पासाहेब शेळके, सरपंच भीमराव ताटे, संतोष गुटुगडे, पांडुरंग वाघमोडे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्यापक बैठकीचे सूत्रसंचालन बजरंग कदम यांनी केले। संयोजन सुनील शिंगारे, अजित पाटील यांनी केले। नागठाणे येथील स्नेहल भिरू डाळे यांची MPSC परीक्षेतून PSI पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला। विकास करण्याचं काम आप्पांनी केलेलं आहे आणि त्या चौंडी गावामध्ये येत्या 13 तारखेला पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आपल्याला सर्वांना जायचं आहे। आम्ही ही सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या क्षेत्रामधून मोठ्या संख्येनं चौंडीला जायचं नियोजन आम्ही करणार आहे आणि एकत्र आम्ही सगळेजण येणार आहोत एवढा शब्द या निमित्ताने मी देते। त्याच सांगलीच्या तरुण भारत स्टेडियम मध्ये होणाऱ्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यासाठी जिल्ह्यातनं प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय आणि मोठ्या संख्येनं ओबीसी बांधवांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं। मी तर जाणारच आहे, परंतु तुम्ही सर्वांनी 11 तारखेला दुपारी 1 वाजता तरुण भारत स्टेडियमवर यावं आणि ओबीसींच्यावर जो
होऊ घातलेला अन्याय आहे तो अन्याय कुठंतरी थांबवण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र येऊया आणि अन्यायाला समर्थपणे आपण तोंड देऊया एवढी या मेळाव्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो. तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येनं या मेळाव्याला उपस्थित राहावं. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.